पनवेलजवळील कामोठ्यामधील प्रतीक जेम्स सोसायटी, जी सुरक्षा, शिस्त आणि उच्चभ्रू रहिवाशांसाठी ओळखली जाते, इथे 16 सप्टेंबर रोजी घडलेल्या 28 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीनं संपूर्ण परिसर हादरला होता. सविता विलास म्हस्कर यांच्या घरातून किमती दागिने गायब झाले आणि संशयाची सुई थेट शेजारी राहणाऱ्या आणि प्रतीक जेम्स सोसायटीचे चेअरमन असलेल्या मोनिका दिघे यांच्याकडे वळली होती. मात्र तेव्हा दिघे कुटुंबियांचा आवाज ठाम आणि आवेशपूर्ण होता. आमच्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. आम्ही पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करत असून सीसीटीव्ही फुटेज देखील दिले आहे, असं हे दाम्पत्य मोठ्या आत्मविश्वासानं सांगत होतं. अशातच सोसायटीमध्ये 2 भाग पडले. काही जण म्हस्करांचं समर्थन करत दिघेंवर आरोप करत होते, तर काही जण दिघेंची पाठराखण करत होते. म्हस्कर कुटुंबियांनी पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांनी दिघे कुटुंबियांकडून घेतलेल्या 5 लाखात प्रकरण दडपल्याचा आरोप केले होते. अखेर पोलिसांनी प्रयत्नांची अक्षरशः शर्थ केली. असंख्य सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड, आर्थिक तपास, हालचालींचा मागोवा घेत पोलिसांच्या धडक चौकशीत अखेर आरोपींचा मुखवटा गळून पडला. ज्यांनी स्वतःला निर्दोष म्हणवलं त्याच मोनिका दिघे यांनी 28 लाखांचे सोने चोरल्याचे तपासात उघड झालंय. यानंतर मोनिका दिघे यांना अटक करून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असल्याचं समजतं. याबाबत म्हस्कर कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आपली आपबीती सांगितली. तर मोनिका दिघे यांच्या सर्व गुन्ह्यांमध्ये त्यांचे पतीही सामील असून त्यांना सह आरोपी करावं अशी मागणी सविता म्हस्कर यांच्या मुलानं केली आहे. हे आरोपी जे सापडला ना, त्यांनी खूप त्रास दिलाय आम्हाला. 2 महिने घरात आम्ही कसे काढले आणि मुलांना, माझ्या जावाई किंवा माझे सुनबाई ह्यांच्यावर त्यांनी आरोप केले. सोसायटीतल्या लोकांनी पण खूप त्रास दिला आम्हाला. आजूबाजूचे लोक आहेत तिथे, त्यांनी पण खूप त्रास दिला आणि त्यांना साथ दिली. त्या लोकांना आमची साथ कोणी दिली नाही. आम्हाला आमचं जाऊन पण आम्हाला मान खाली घालायला लागली. अशी लोक इथं नाहीच पाहिजे आम्हाला. आणि हे लोक खूप त्रास, म्हणजे बाजूवाल्यांनी तर शरदा उगले, हे लोक खूप त्रास दिलाय त्यांनी आम्हाला. इतका त्रास झालेला ह्या गोष्टीचा सर. हाच प्रकारचे लोक दागिने बघायला आले, बघितले तरी त्यांनी खोटा आरोप केला की आम्ही बघायला आलो नाही. पण हे बघायला येऊन त्यांनी ते काम केलेलं आहे. असं सांगितलं गेलं की माझ्याच मुलींनी सांगितलं की माझ्या वहिनीचे दागिने बघा. हे सगळं चुकीचं आणि सगळं खोटे आरोप केले त्यांनी आमच्यावरती. आणि सोसायटीतल्या लोकांनी पण आम्हाला साथ दिली नाही. साथ दिली ती लोटेकर फॅमिली, पाटील फॅमिली ह्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि त्यांच्यामुळे आज आमचे दागिने गेले काही ते आम्हाला भेटले. असं सांगितले पोलिसांनी की तुमचे दागिने भेटले. आणखी संशय म्हणजे माझं ते त्यांचे मिस्टर किंवा बाजूवाल्यांनी खूप साथ दिली. ह्या लोकांचा पण तपास पोलिसांनी घ्यावा आणि काय कायद्याने जी कारवाई करता येईल ती त्यांनी करावी. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आरोपी घेऊन गेलोय त्यांना आणि असं दागिने तुमचे भेटले आणि ते कोण सोनारे दादामध्ये त्यांचे कसे आम्ही मोडून हे केलंय, एवढीच माहिती दिली आम्हाला. आणि पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर समजलं की हा खरंच आपले दागिने गावले आणि खूप आनंद झाला. मुलं बाळ माझे सगळ्यांना आनंद झाला ह्या गोष्टीचा. घरोघर म्हणजे घरातल्यासारखे खूप आम्ही राहत होतो. मुगले फॅमिली, दिघे फॅमिली आणि मस्कर फॅमिली, हे 3 फॅमिली आम्ही घरातल्यासारखे राहत होतो. पण त्यांनी आमचा असा विश्वासघात केला की त्यांनी आम्हाला साथही दिली नाही आणि गोर बोलून त्यांनी माझा गळा कापला. हे माझा म्हणजे त्यांनी खूप त्रास दिला मला ह्या गोष्टीचा. सोसायटीत कोणेच लोकांना घेऊन पण भडकवलं त्यांनी आमच्या विरोधात की हे लोकांनी चोरी केली असेल आणि हेच लोक सांगतात की चोरी झाली म्हणून. आणि मोनिका दिघे अशी नाही, चेअरमन असून तिने असं काम केलं पण सोसायटीतली लोक एकही इथं आलं नाही कोणी की तुम्हाला साथ देतो आणि आपण ह्याच्यावर काहीतरी पर्याय करावा असं कुणीही म्हटलं नाही आम्हाला. आज माझी सून, माझी मुलगी, जावाई ह्या लोकांना पण त्यांनी कोणी उभा राहून सगळ्या महिलांना सांगितलं आणि ते महिला खाली बघून जात होते. त्याचा मानसिक त्रास मला खूप झालाय आणि माझ्या घराला पण झालाय सर. आणि हा प्रकार पुन्हा संघ होऊ नये. 2 महिन्यापूर्वी बरोबर 16 सप्टेंबर रोजी मोनिका दिघे रात्री घरी आल्या होत्या. त्यांनी गोड बोलून मम्मी आणि माझ्या वाईपासून सोन्याचे दागिने बघितले. त्यानंतर त्यांनी ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर बरोबर 17 तारखेला त्यांनी सोन्याची चोरी केली. आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि आम्हाला बोलले की माझं आज खूप मोठं काम झालेलं आहे. असं हे करून आम्हाला ते हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर आम्ही गेल्याच्या नंतर त्यांचे हस्बंड आणि त्या दोघे एक जवळजवळ 25 ते 30 मिनिटांनी पाठीमागून आले होते. आम्ही चालत गेलो होतो, ते 4 व्हीलरने आले होते, तरी पण 20-25 आणि त्या टाइम मध्ये बरोबर त्यांनी सोनं चोरी केलेलं आहे.
म्हणजे ह्याच्यामध्ये असा अर्थ होतो की मोनिका दिघे यांचं पर्सनल म्हणणं असं आहे की बाबा मी एकटीने सोनं चोरी केले, मग हस्बंड आणि नवरा बायको घरी असताना बायको चोरी करते, मग नवऱ्याला माहिती नसेल का सोनं चोरी केलेलं. हा पोलिसांना एक नम्र विनंती आहे की ह्याच्यामध्ये आरोपी संघ सह आरोपी पण सामील आहेत, तर त्यांच्यावरही कारवाई करावी. सुरुवातीच्या काळामध्ये जर पोलीस चौकशी करत असताना ह्याच्यामध्ये असं झालं की मोनिका दिघे यांनी पोलिसांना काय खोट्या माहिती दिल्या, प्रसार माध्यमांना पण तुमच्या समोर पण खोट्या माहिती प्रसारित करण्यात आल्या त्यांच्याकडून. सोसायटीमधील इतर लोकांनाही आमच्या परिवाराबद्दल भडकवण्यात आलं. पोलीस तपास करतील, पोलिसांची खोटे म्हणजे बँक स्टेटमेंट देऊन पोलिसांची दिशाभूल मोनिका दिघे यांच्याकडून केली आणि त्या संदर्भात पोलिसांनी तपास केला आणि ज्या दिवशी पोलिसांनी म्हणजे बँक स्टेटमेंट त्यांचे काढले त्यामध्ये असं आढळून आलं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी सोनारापासून 17 लाख रुपये ऑन अकाउंट घेतले होते. ते 17 लाख रुपयाची एंट्री त्यांना तिथे दिसली. अनिल ज्वेलर्स म्हणून दादरचे ज्वेलर्स आहे त्यांच्याकडून ती अकाउंटला एंट्री दिसली होती आणि ते मोनिका दिघे यांनी स्टेटमेंट देताना त्यांचे ती एंट्री एडिट करून पूर्ण प्लॅनिंग नुसार, आणि ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग ती एकटे नाही करू शकत आहे, त्यांचे हस्बंड ह्याच्यामध्ये खूप मास्टर माइंड आहे. कारण की त्यांनी सीसीटीव्ही फुटेजचे एक ऍप परचेस करून सीसीटीव्ही फुटेजचे पण त्या टायमिंगचे जे फुटेज आहेत ते एडिट करून हे केले होते त्या टायमिंगला. त्यामुळे आम्हाला 100% म्हणजे विश्वास आहे की ह्याच्यामध्ये मोनिका दिघे यांच्यासोबत शांतनू दिघे हे सुद्धा ह्या कटामध्ये सामील आहेत. आणि तसेच आम्ही ज्या दिवशी FIR द्यायला जात होतो त्या दिवशी आम्हाला समोरील राहणाऱ्या शारदा उगले फ्लॅट नंबर 1303 यांचाही फोन वारंवार फोन येत होता की तुम्ही मोनिका बद्दल FIR आज देऊ नका, तुम्ही 2-3 दिवसांनी FIR द्या. त्याबद्दलही त्या FIR म्हणजे आमची दिशाभूल करत होत्या. तर आणि ज्या टायमिंगला मोनिका दिघे यांना म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात येत होतं म्हणजे चौकशीसाठी, त्याच्या आधी त्या शारदा उगलेंपाशी बसून पूर्ण माहिती घेत होत्या. शारदा उगले ह्या महिला पोलीस आहेत, त्यांना माहिती आहे की तपासामध्ये काय काय विचारलं जातं कसं आहे, त्याबद्दल आधीच त्यांना ते माहिती समजत होत्या. त्यानुसार त्यांनी पूर्ण प्लॅन करून पोलिसांना हे दिली. आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी या संपूर्ण तपासामध्ये पूर्ण माहिती घ्यावी. असंही आता आरोपी तर पकडलाय, आरोपी संघ सह आरोपी कोण आहेत, आरोपीला मदत कोणी कशा प्रकारे केली, या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी घ्यावी आणि आरोपी सोबत अजून इतर आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांनाही योग्य ती शिक्षा द्यावी, हीच आमची एक मागणी आहे. म्हणजे आमचं कुटुंब पहिल्यापासून म्हणजे सोसायटीमध्ये बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की बाबा असं हस्तगत कुटुंब होतं. मोनिका दिघे यांनी आम्हाला पूर्णपणे विश्वासात घेतलं, आमच्या केसाने गळा कापतो त्या टाईपमध्ये हे केलं आणि आमच्या कुटुंबाबद्दल सोसायटीमध्ये किंवा इतरत्र सगळीकडे पसरवण्याला ह्यांचा मुलगा दारू पितो किंवा इतर गोष्टी असं तसं भांडणं करतो, घरी आई वडिलांना मारामारी करतो. जर आमचे आई वडील जर आता बाजूला आहे तुम्ही त्यांना हे विचारू, अशा खोट्या बातम्या सोसायटीमध्ये पसरवल्या आणि इतरही सगळ्यांना म्हणजे काय असतील फुटेज एडिट करून काय दाखवले की बाबा ह्यांनी सोनं चोरी केलं असेल ते अशा भरपूर त्याच्याबद्दल आमच्या सोसायटीमध्ये काही लोकांचं बोलणं बंद झालं किंवा इतर लोकांनी पण गंभीर आरोप आमच्यावरती लावले की बाबा ह्यांच्याच घरातल्यांनी सोनं चोरलं असेल. पण एक आहे की बाबा न्याय ह्या म्हणजे सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही होता, ह्याच्यानुसार चोर सापडला आहे, सत्याचा विजय झालेला आहे, याबद्दल आम्हाला खूप समाधान आहे. मी सर्वांना एकच सांगतो की इथून पुढे तुम्ही कोणापाशी विश्वास आपला घात होईल असे कोणते कृत्य तुम्ही पण करू नका किंवा कोणाला घराची चावी देऊ नका की जेणेकरून आपण बाहेर गेल्याच्या नंतर आमच्या घरी जो प्रकार झालेला आहे तो तुमच्या घरी होऊ नये. सुदैवाने आम्हाला आमचं सोनं रिकव्हर झालेलं आहे. इन फ्युचर असं होऊ शकतं की तुम्हाला ते रिकव्हर पण होऊ शकत नाही, कारण की आता चोर आपण अशा प्रकारे बघत आहेत की एवढं टेक्निकल हे असताना सुद्धा टेक्निकली दृष्ट्या काही एडिटिंग करून किंवा काही करून तपासाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळं चावी तुम्ही इतर कोणापाशी ठेवू नका, तुमची चावी तुमच्यापाशी ठेवा, तुमच्या घरातल्या इतरांपाशी ठेवा, एवढंच मी सांगू इच्छितो. आता याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रिकव्हरी झालेली आहे, पण रिकव्हरी किती झालेली आहे ह्याची अजून अद्यापर्यंत डिटेल नाही दिलेली आहे, पण ते म्हणतात की रिकव्हरी झालेली आहे बऱ्यापैकी सगळी. आतापर्यंत आमचे 22.5 तोळे जवळजवळ सोनं चोरीला गेलं होतं. त्याच्यातलं 17 लाख रुपयाची ऑन अकाउंट एंट्री दिसते, म्हणजे 17 तोळ्याच्या आसपास ते 16-17 तोळ्याच्या आसपास तर रिकव्हर. बाकी दागिन्यांचा अजून ते काय तपास करतात असं काहीतरी चालू आहे. सगळ्यांवर आरोप केला, माझा नवरा, सासू सासरे, माझी नणंद, त्यांचे मिस्टर सगळ्यांवर आरोप केला. एक आम्ही पेशन्स ठेवले, आम्हाला माहित होतं की आम्ही चोरी नाही केली, एक दिवस तर चोर पकडणारच आहे. आम्ही काहीच केलं नाही, आम्ही फक्त वाट बघितली. एक तो क्षण येणारच होता आणि तो अखेर आला. पण आम्हाला अजून पण त्यांच्यापासून भीती आहे किंवा ते आमच्या लहान मुलांना काही करू शकतात रागाच्या भरतीवर, तर त्याची देखील दखल घ्यावी असं आम्हाला वाटतं.
वादळवाला लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.